नमस्कार. परळी बाजार समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची तसेच बाजार समितीची खोटी बदनामी आमदार सुरेश धस करत शिरसाळा येथे उभारण्यात आलेले स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुल हे पूर्णतः शासकीय नियमांचे पालन करून व बाजार समितीच्या मालकीच्या हक्काची जागेतच केलेले आहे। त्यामुळे सुरेश धस यांनी या संदर्भात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व खोटे असून केवळ बदनामी करण्यासाठी केले आहेत, असे प्रत्युत्तर परळी बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी दिले आहे। एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथचे उपबाजारपेठ शिरसाळा येथे सर्वे नंबर 343 मध्ये 20 एकर जमीन ही बाजार समितीची मालकीची आहे। या मालकीच्या जागेवर भव्य असे 93 गाळ्यांचे कैलासवासी पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुल सर्व रीतसर परवानगी घेऊन बांधण्यात आलेले आहे व याची दिनांक 5/12/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे। त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत दिलेली सर्व माहिती खोटी व बिनबुडाची आहे, अशी माहिती सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी दिली आहे। तसेच एकूण माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप त्यांनी न करता भानावर यावे, असे सूर्यभान मुंडे यांनी म्हटले आहे। जिल्हाधिकारी बीड यांची दिनांक 2/9/1985 च्या आदेशानुसार उपबाजारपेठ शिरसाळा येथील 20 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव यांना रीतसर हस्तांतरित केलेली होती। नवीन परळी तालुका झाल्यानंतर तालुका पुनर्रचनेनुसार शिरसाळ परिसरातील 32 गावे कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ यात जोडण्यासंबंधीची दिनांक 28 जुलै 1998 ची अधिसूचना प्रसिद्ध करून ही गावे परळी बाजार समितीत जोडण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगावच्या मालकीच्या मालमत्ता हस्तांतरित करायच्या दृष्टीने परळी बाजार समितीत सर्वे नंबर 343 मधील माजलगाव बाजार समितीच्या मालकीची 20 एकर म्हणजे सुमारे 8 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी क्रमांक 2007 मशाला 2 जमा 1/29 दिनांक 5/5/2007 अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव यांच्या ताब्यात असलेली उपबाजारपेठ शिरसाळा येथील सर्वे नंबर 343 मधील 8 हेक्टर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथला आदेश क्रमांक 76 RB2 LND 301/2880 दिनांक 2/9/1985 मधील सर्व अटी अधीन राहून हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। ही सर्व कागदपत्रे आमच्यासह शासन दरबारी उपलब्ध आहेत। त्यानुसार या मंजूर आदेशाप्रमाणे माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी सदरी उपबाजारपेठ करिता मालमत्तेचे मूल्यांकन रुपये 12,31,622 एवढी रक्कम बाजार समिती माजलगावला अदा करण्यात यावी। त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियम 1963 चे कलम 84 अन्वये परळी बाजार समिती ही जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। या मिळालेल्या मान्यतेनुसार परळी बाजार समितीने नमूद केलेली सर्व रक्कम बाजार समिती माजलगाव यांना अदा करून ही मालमत्ता रीतसर हस्तांतरित करून घेतली आहे व तसेच जमिनीचे 7/12 व 8 मध्ये बाजार समितीच्या मालकी म्हणून 8 हेक्टर जमिनीवर नाव लावण्यात आलेले आहे। ते आज रोजी ही कायम आहे। ही जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक 21/7/2003 रोजीच्या मोजणी नकाशानुसार परळी बाजार समितीने ताब्यात घेतलेली आहे व या जमिनीचे सुधारित बाजार आवाराचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दिनांक 16 जुलै 2015 अन्वये प्रसिद्ध करण्यात येऊन ज्यामध्ये बाजार आवाराची चतुर्सीमा नमूद आहे। या ताब्यात घेतलेले 20 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन ही माजलगाव बाजार समितीकडूनच रामेश्वर सहकारी जिनिंग करिता भाडेतत्त्वावर देण्यात आलेली होती, परंतु सदरील जिनिंग ही बरेच वर्षांपासून बंद असल्या कारणाने व अवसायानात निघालेली असल्यामुळे त्या ठिकाणी बाजार समितीला विकास कामे करावयाची असल्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या 5 एकर जमिनीचा ताबा बाजार समितीने घेतलेला होता। तसेच पंडित अण्णा हे सुरेश धस यांच्यावर मुलासारखे प्रेम करायचे। त्याच अण्णांच्या नावाने वाढलेल्या मार्केट कमिटीच्या व्यापारी संकुलावर राजकीय द्वेषपोटी आरोप करताना भान आणि लाज बाळगावी, असा सल्लाही सूर्यभान मुंडे यांनी धस यांना दिला आहे।